नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढचा भाग, म्हणजेच पांघरूण भाग 4. चला तर मग कथेला आपण लगेचच सुरुवात करूया. गौरीच्या अथक प्रयत्नाने मेजर शिव बऱ्यापैकी उठून बसत होते, परंतु पाय काही साथ देत नव्हते. स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एक कळ अशी येत होती जी सरळ मेंदूला भिनत होती. शरीरावरच्या जखमा सगळ्या भरल्या होत्या, परंतु पायात लागलेल्या गोळ्या त्यांच्या पॉयझन होऊन पाय लून पडत चालला होता. त्यामुळे नक्की काय करावं काहीच कळत नव्हतं. स्वतःहून कितीदा तरी उठण्याचा प्रयत्न करूनही काहीच उपाय सफल होत नव्हता. त्यांचा उदास भकास चेहरा पाहून गौरीच्या काळजात धस होत होतं. शेवटी तिने मनाशी ठरवले, एकदा वैद्य बाबांना जाऊन भेटावे. त्यामुळे मेजर साहेब बरे होण्याचा काहीतरी मार्ग सापडेल. दुसरा दिवस उजाडला होता. त्याच्या उगवण्याने एक नवी उमेद मिळाली होती. लवकर घरकामे उरकून जायचे ठरवल्यामुळे तिने आपली कामे बिगी उरकली. मेजर साहेब, तुम्हाला ज्या काही वस्तू लागतील तेवढ्या समध्या तुमच्या बाजूला ठेवल्या आहेत. उठण्याचा प्रयत्न करू नका. मी बाहेर जात आहे. शेजारच्या पाड्यावर उगाचच उठण्याचा प्रयत्न कराल आणि काहीतरी वेदना होतील आणि परत थोडे नाउमेद व्हाल. तुमचा पडलेला चेहरा मला भगवत नाही. तुम्हाला वेदनेत पाहिलं ना की मलाही आपोआप वेदना जाणवतात. गौरी थोडी भावूक होत म्हणाली, परंतु तिच्या बोलण्याने त्याला त्याच्या भावनांना आशेची उमेद नक्की दिसली होती. त्यामुळेच आता काहीही झालं तरीही आपल्याला उठावं लागेल. कितीही वेदना झाल्या तरीही चेहरा निर्विकार ठेवून आपला प्रयत्न चालू ठेवावा. शेवटी एका सैनिकाची हिंमत तो कधीच हरत नाही. त्याला माहीत असते, समोरचा दुश्मन कितीही स्ट्रॉंग असला तरी आपण आपला प्रयत्न करत राहायचा, लढत राहायचं, हार मानायचं नाही. जीव गेला तरीही बेहत्तर आपण प्रयत्न केला तरच आपल्याला विजय मिळेल. शेवटी विजयाची नशा काही औरच असते. त्यामुळे प्रयत्न करायचेच हे नक्कीच. गौरीने आपली कामे लगबगीने आवरली आणि ती बाहेर पडली. झपझप पावले टाकत ती तासाभरात दुसऱ्या पाड्यावर पोहोचली. धावतच जाऊन तिने वैद्यबाबांचे घर गाठले. शरीर जरी तिचे दुसऱ्या पाड्यावर होते, परंतु मन आणि हृदय मेजर साहेब काय करत असतील? उठण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना? त्यांना काही त्रास तर होणार नाही ना? ह्यातच गुंतला होता. आपल्या मनाला एकदा समजावत ती वैद्यबाबांच्या पुढ्यात हजर झाली. गौरीपोटी, तू कशी काय इकडे आली? काय काम होतं? चेहरा कोमजून दमलेला दिसत आहे. बापू तर बरे आहेत ना? त्याने अगदी काळजीने विचारलं. वैद्य बापू बेस आहेत. मी घाबरून आले म्हणजे ते मेजर साहेब त्यांचे पाय लून काहीच भार कळणे किंवा पायात ताकद नसणे पडत आहेत. त्यामुळे ते उभेच राहू शकत नाही. ती दुःखीत कष्टी होऊन बोलत होती. बोलताना एक अश्रू टपकन तिच्या गालावर ओघळून आला. गौरीपोटी, त्यात दुःखी होण्यासारखं काहीच नाही आहे. मी काही दवा देतो, तो दे, आणि दररोज काही तेल देतो, त्याने मालिश कर. सोबत त्यांना चालण्याचा व्यायाम करू दे. जरी वेदना झाल्या तरीही ध्यानात ठेवा, वैद्यबाबा बोलत होते आणि गौरी त्यांचा प्रत्येक शब्द नीट ऐकून घेत होती.
तिने वैद्यबाबांनी दिलेल्या काही भुकट्या चांदाडीच्या पानात व्यवस्थित गुंडाळल्या. त्याचबरोबर तेलही व्यवस्थित घेतली आणि ती परतीच्या प्रवासाला निघाली. गौरी जाऊन जेमतेम आता 3 तास तरी झाले होते. मेजर शिव ती कधी येईल याची वाट पाहत होता. ती घरात नव्हती, त्यामुळे धड झोपही लागत नव्हती. आज महिनाभर त्याला कायम डोळ्यांसमोर बघत बघत तो राहत होते. एक प्रकारचं त्यांना तिचं व्यसन लागलं होतं. हा बरोबर ना, एखाद्याची सवय होणे त्याच्याशिवाय काहीच न उमजणे म्हणजे व्यसनच ना. ती 3 तासांसाठी बाहेर होती, परंतु 3 वर्ष तिच्यापासून लांब आहोत की काय याची प्रचिती त्यांना येत होती. त्याला आता कळून चुकले होते. गौरीप्रती त्यांना वाटणाऱ्या भावना ह्या काही एखादी ओढ किंवा आकर्षण नव्हते, तर ते प्रेमच होते. हां, ते प्रेमच होते. ते मनाशीच म्हणाले, गौरी, तू प्रमाणापेक्षा अधिक गोड आहेस, प्रेमळ आहेस. त्यामुळेच तुझा सहवास हवासा वाटतो. तुझ्याशिवाय मी काहीच नाही आहे याची प्रचिती आता येऊ लागली आहे. परंतु तुझ्या मनात हे असतील का ग माझ्या प्रतिभावना? माझं मन मी तुझ्याजवळ नक्कीच व्यक्त करेन आणि तुझं हे मत असेल त्याचा स्वीकार करेन. परंतु आता तू कुठे आहेस? लवकर ये. तुझ्या वाटेकडे हे डोळे लागले आहेत. बस, तुझा हात हातात घेऊन हे जीवन व्यतीत करावं हीच इच्छा आहे. मेजर शिव डोळे बंद करूनच आपल्या भावना बोलत होते. इतक्यात गौरी आली. तिच्या कानावर काही मोजके शब्द पडले. मेजर साहेब, कोणाच्या वाटेकडे डोळे लावून बसलात आहात? कोण आहे जिचा हात हातात घेऊन जीवन जगण्याचा विचार करत आहात? हे सगळं शक्य होईल ओ, पण त्याआधी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला आणि चालायला यायला हवं. मी आता काही दवा आणि तेल आणलं आहे, त्यामुळे तुम्ही भुरकन बरे व्हाल आणि ज्यांची कोण जी परी आहे तिच्यासाठी नक्कीच जाल. मी भैरव देवापुढे हात जोडून मागणं मागते. तिने आपल्या भावना आणि डोळ्यातील पाणी शितापीने लपवत म्हणाली. मनातून अजून दुःख दाटून आले होते. भावनिकदृष्ट्या ती खूपच त्यांच्याशी जोडली गेली होती. परंतु त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे म्हटल्यावर तिने आपल्या भावनांना लगाम घातला होता. तिने उभ्या उभ्या पाणी पिले आणि मालिश तेल घेऊन ती मेजर साहेबांच्या बाजूला आली. गौरी, थोडा वेळ बस ना. इथे कुठे गेली होती? अगं, जेमतेम 4 तास तरी झाले असतील. मेजर शिव काहीतरी बोलायचा म्हणून बोलत होते, कारण त्याला समजले होते त्यांच्या आयुष्यात कोणीतरी म्हटल्यावर हे शब्द तिच्या जिव्हारी लागले होते. मेजर साहेब, थोडं हे वाकळ बाजूला करते. ते तुमच्या पायाला कमरेपासून खाली तेल लावून मालिश करायचं आहे ना, म्हणून. तुम्ही घाबरू नका, मी डोळे बंद करूनच करेन मालिश. ती थोड्याशा दुःखीत रडवेल्या आवाजात म्हणाली. त्याने वाकळ बाजूला केलं. तशी ती तेल लावून मालिश करू लागली. तिचा हळूवार त्याच्या पायावर फिरणारा हात त्याच्या मनात असंख्य प्रेमाची कारंजनी फुलपाखरे उडवत होता. जीव खालीवर होत होता. हृदय 100च्या स्पीडने धावत होते. परंतु ती डोळे बंद करून आपलं काम करतच होती. त्याच दिवसापासून गौरी मेजरचे पाय मालिश करत होती. दवाई शैलीच्या दुधातून देत होती. जेमतेम महिना होत आला होता आणि त्याचा असर दिसू लागला. न उठता येणारा मेजर शिव आता हात धरून उठत होता. फक्त अजूनही चालायला जमत नव्हते. पाऊल पुढे टाकले की
मेंदूला वेदना सहन होत नव्हत्या. शेवटी हताश होत तो खाली बसत होता. एक दिवस अशाच वेदना येऊन तो खाली बसला. त्याच्याकडे पाहणारी गौरी थोडी अस्वस्थ झाली, परंतु आता हिंमत हारून चालणार नव्हते. मेजर साहेब, सीमेवर लढताना समोरचा दुश्मन गोळी घालणार. गोळी आपलं हृदय चिरून आरपार जाणार आणि इथेच गतप्राण होणार हे ठाऊक असूनही तुम्ही लढायचं सोडत नाही ना? मग आता हिंमत हारून कशी चालेल? चला, एक हात माझ्या खांद्यावर ठेवा, मी एक हात तुमच्या कमरेवर ठेवते आणि जमेल तशी 4 पावले टाकत चला. मी आहे ना. ती त्यांना धीर देत त्यांची उमेद जागून बोलत होती आणि तो वेड्यासारखा तिला निहाळत होता. तिने त्याचा संपूर्ण भार आपल्या खांद्यांवर घेतला आणि त्याने एक हात तिच्या उजव्या कमरेवर ठेवला. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगातून 420चा करंट गेला की काय अशी अवस्था तिची झाली होती. तरीही त्याला धरून तिने आपले पाऊल टाकले. तिच्या पावलावर पाऊल टाकत त्यानेही 5 पावले टाकली. दिवस असेच सरत होते. मेजर शिव आता बऱ्यापैकी चालत होते, परंतु म्हणावं तसं जमत नव्हतं. एक दिवस असे चालायची प्रॅक्टिस करत असताना गौरीचा पाय चुकून खड्ड्यात गेला आणि ती पडणार इतक्यात मेजर शिवने आपला तोल सावरून तिला पकडले. दोघेही एकमेकांच्या समोरासमोर होती. एकमेकांचे गरम श्वास दोघांनाही जाणवत होते. मेजर शिवने कमरेत पकडल्याने गौरीच्या पोटात फुलपाखरे उडत होती. हा धुंद करणारा क्षण इथेच थांबावा असे दोघांनाही वाटत होते. गौरीच्या श्वासांची गती वाढली होती. तिची अवस्था पाहून मेजर शिवला तिच्या मनातली हालचाल लगेच जाणवली. मनात असणारी भावना तिच्या ओठांवर यावी म्हणून त्याने आपल्या भावना काही ओळीत व्यक्त केल्या. तुझ्या गर्द स्पंदनांनी रीती ओंजळ माझी भरावी, तुझ्या गर्द स्पंदनांनी रीती ओंजळ माझी भरावी, घेऊन तुझा हात हाती आयुष्याच्या माझ्या कळी खुलावी, आयुष्याच्या माझ्या कळी खुलावी. ती मात्र त्याच्याकडे वेड्यासारखी भान हरपून पाहत होती. त्याच्या मनात काय चालले आहे हे ह्या 2 ओळीतून प्रत्येक शब्द निशब्द सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ती मात्र नसानसातून शहारून गेली होती. थँक्यू. या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. स्टोरी आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.